नाशिक, हिंगोली, यवतमाळ, वाशिम मतदारसंघासाठी वर्षा निवासस्थानी बैठकांचा सिलसिला। भावना गवळी, हेमंत गोडसे, हेमंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। तर जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला, काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर निरुपम यांचं उत्तर। मुंबईमध्ये 5ही जागांवर ठाकरेंचे उमेदवार पराभूत होणार, माझा कट्ट्यावर निरुपम यांचा दावा। तर संजय राऊतांनी शिवसेना राष्ट्रवादी संपवली, आता काँग्रेसही संपवतायत। निरुपम यांची राऊतांसह ठाकरेंवर टीका। उन्मेष पाटील उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता। जळगावमधून भाजपने उमेदवारी नाकारल्यानं उन्मेष पाटील नाराज। लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या, संजय राऊतांची पुन्हा एकदा मागणी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा कायम। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेचीच, उदय सामंत यांचा दावा। तर रत्नागिरी सिंधुदुर्गातनं भाजपचाच उमेदवार लढणार, कुणीही लुडबुड करू नये, नारायण राणेंचा इशारा। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा फुंकणार राज्यातल्या प्रचाराचं रणशिंग। पंतप्रधानांची 10 आणि 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये सभा, तर अमित शहांची 6 एप्रिलला गोंदियात प्रचार सभा। आता सामान्य कार्यकर्तेही करू शकणार पंतप्रधान मोदींचं स्वागत। बूथ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महिला नेत्यांना मिळणार संधी। मद्य घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर। संजय सिंग यांच्या जामिनाला हरकत नाही, ईडीची सर्वोच्च न्यायालयात माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।